आवर यूट्यूब चॅनेल. आज आपण स्टँडर्ड 8 मधील चॅप्टर नंबर 5 एक्सपान्शन फॉर्म्युला मधील प्रॅक्टिस सेट नंबर 5.2 स्टार्ट करत आहोत. सो सी दी फर्स्ट क्वेश्चन एक्सपांड. गिव्हन जो ब्रॅकेट दिलेला आहे त्याचा क्यूब फाइंड आउट करण्यासाठी आपण फॉर्म्युला यूज करणार आहोत. सो सी दी फॉर्म्युला a plus b bracket cube is equal to a cube plus 3a square b plus 3ab square plus b cube. हा फॉर्म्युला सुरुवातीला हे एक्सपान्शन कसं आलं ते आपण स्टडी करूया आणि त्यानंतर प्रॅक्टिस सेट स्टार्ट करूया. सो a plus b ब्रॅकेट क्यूब हेच आपण कसं लिहू शकतो. ब्रॅकेट क्यूब आहे दॅट मीन्स आपण 3 टाइम्स हा ब्रॅकेट लिहू शकतो. इज इट क्लियर? So we can write a plus b, again a plus b, again a plus b. Is it clear? That means क्यूब आहे म्हणजे हाच ब्रॅकेट 3 टाइम्स मध्ये आहे. इज इट क्लियर? म्हणजे हेच आपण कसं लिहू शकतो. हा जर ब्रॅकेट पण ॲज इट इज ठेवला पहिला आणि त्यानंतर हे जे दोन ब्रॅकेट आहेत तेच आपण कसे लिहू शकतो. a plus b ब्रॅकेट स्क्वेअर. इज इट क्लियर? a plus b bracket square. So हा पहिला ब्रॅकेट as it is a plus b and we know that the expansion of a plus b bracket square is equal to a square plus 2ab plus b square. Is it clear? हे ऑलरेडी आपण 7th स्टँडर्ड मध्ये स्टडी केलेलं आहे. सो सिम्पली आता आपण दोन ब्रॅकेट मध्ये मल्टिप्लिकेशन घेणार आहोत. सो या टर्मनी पहिल्या टर्मला त्यानंतर दुसऱ्या टर्मला आणि तिसऱ्या टर्मला आपण मल्टिप्लाय करणार आहोत. त्यानंतर सेकंड ब्रॅकेटमधील फर्स्ट ब्रॅकेटमधील सेकंड टर्मनी पहिल्या टर्मला त्यानंतर सेकंड टर्मला आणि त्यानंतर थर्ड टर्मला आपण मल्टिप्लाय करणार आहोत. सो a इंटू ए स्क्वेअर दॅट मीन्स ए क्यूब. इज इट क्लिअर? त्यानंतर a इंटू 2ab दॅट मीन्स 2a स्क्वेअर b. इज इट क्लिअर? त्यानंतर a इंटू बी स्क्वेअर दॅट मीन्स ए बी स्क्वेअर. इज इट क्लिअर? त्यानंतर b ना आता मल्टिप्लाय करायचं आहे. b इंटू ए स्क्वेअर दॅट मीन्स ए स्क्वेअर बी. तर b इंटू 2ab दॅट मीन्स प्लस 2ab स्क्वेअर. इज इट क्लिअर? त्यानंतर b इंटू बी स्क्वेअर दॅट मीन्स बी क्यूब. त्यानंतर लाईक टर्म्स आपण एकत्र करूया. इथं व्हेरिएबल काय आहे ए स्क्वेअर बी आणि इथं सुद्धा ए स्क्वेअर बी आहे. सो या लाईक टर्म्स आहेत आणि त्यानंतर इथं व्हेरिएबल आहे ए बी स्क्वेअर आणि इथं आहे ए बी स्क्वेअर. सो या लाईक टर्म्स आहेत ते आपण एकत्र करूया. ए क्यूब ॲज इट इज 2a स्क्वेअर बी प्लस ए स्क्वेअर बी. इज इट क्लिअर? त्यानंतर 2ab स्क्वेअर प्लस ab स्क्वेअर या दोन टर्म्स एकत्र केलेल्या आहेत प्लस बी क्यूब ॲज इट इज. इज इट क्लिअर? सो या ज्या लाईक टर्म्स आहेत त्यांच्यात आपण ॲडिशन करू शकतो. लाईक टर्म्स म्हणजे यांची पॉवर पण सेम आहे आणि व्हेरिएबल पण सेम आहे. इज इट क्लिअर? सो वी कॅन राईट ए क्यूब ॲज इट इज 2 आणि इथं कोएफिशियंट काहीच नाही म्हणजे काय असणार आहे 1 असणार आहे. दॅट मीन्स 3a स्क्वेअर बी प्लस 2 प्लस तर कोएफिशियंट 1 असणार आहे दॅट मीन्स 3ab स्क्वेअर प्लस बी क्यूब. इज इट क्लिअर? सिम्पली हा फॉर्म्युला दॅट मीन्स ए क्यूब प्लस 3a स्क्वेअर बी प्लस 3ab स्क्वेअर प्लस बी क्यूब हा फॉर्म्युला वापरून आपण हा प्रॅक्टिस सेट सॉल्व करणार आहोत. सो let's start. First example is first one in bracket k plus 4 bracket cube. So we can write by using formula a plus b bracket cube is equal to a cube plus 3a square b plus 3ab square plus b cube. Is it clear? So here a is equal to k and b is equal to 4. Is it clear?
So given bracket is k plus 4 bracket cube is equal to a cube, that means k चा cube plus 3a square, that means k square. Is it clear? Into b, that means 4 plus 3a, that means k, and b square, that means 4 चा square. Is it clear? Plus b cube, that means 4 cube. Is it clear? K cube as it is plus 4 3s are 12 k square plus 3k 4 square 16 into 16. Is it clear? Plus 4 cube, that means 4 into 4 into 4, that means 4 4s are 16 and 16 4s are 64. Is it clear? So k cube as it is plus 12k square plus 16 3s are 48 k plus 64. It is our final answer. Is it clear? Then second example, then second one, in bracket 7x plus 8y cube. So we can write by using formula, a plus b bracket cube is equal to a cube plus 3a square b plus 3ab square plus b cube. Is it clear? So here a is equal to 7x. Is it clear? And b is equal to 8y. So simply values put करायच्या आहेत. So we can write given bracket is 7x plus 8y bracket cube is equal to, हेच आपण कसं लिहू शकतो, हा फॉर्म्युला आपण यूज करणार आहोत. a cube, that means 7x cube plus 3a square, that means 7x square. Is it clear? Into b, that means 8y plus 3a, that means 3 into 7x into b square, that means 8y square plus b cube, that means b cube 8y cube. Is it clear? So we know that 7 cube 343, 7 cube, that means 7 into 7 into 7 and x cube. Is it clear? Plus 3 as it is 7x square, that means 7 square, 7 sevens are 49 into x square. नंतर हे 8y as it is plus 3 as it is into 7x ता हा square, that means 8 square 64 y square. Is it clear? Plus 8y cube, that means 8 cube, we know that 8 into 8 into 8, that means 8 cube 512 and y cube. Is it clear? So ही पहिली टर्म ॲज इट इज 343 एक्स क्यूब. त्यानंतर हे मल्टिप्लिकेशन आपल्याला घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे मल्टिप्लिकेशन घ्यायचं आहे. इज इट क्लिअर? सो 3 इंटू 49 इंटू 8 हे आपण रफ पेजवर करून बघूया. 3 इंटू 49, दॅट मीन्स 49 इंटू 3 हे सुरुवातीला करूया आणि त्यानंतर इंटू 8. इज इट क्लिअर? 9 3 चा 27 आणि 4 3 चा 12 प्लस 2 14. अगेन मल्टिप्लाय बाय 8 करायचं आहे. सो 8 7 चा 56, 8 4 चा प्लस 5, दॅट मीन्स 37 आणि 8 1 चा 8 आणि हे 3, दॅट मीन्स 11. तर आपला आन्सर काय आलेला आहे 1176. So we can write multiplication 1176 x square y. Is it clear? त्यानंतर आपल्याला हे मल्टिप्लिकेशन घ्यायचं आहे. 7 3 चा 21 इंटू 64
हे पण आपण करून बघूया. 64 मल्टिप्लाय बाय 21. 21 4चा 84 अँड 21 6चा 126 प्लस हे 8 दॅट मीन्स 134. सो आपलं मल्टिप्लिकेशन काय आलेलं आहे 1344. सो वी कॅन राईट 1344. त्यानंतर x इंटू y स्क्वेअर प्लस 512 y क्यूब as it is. Is it clear? It is our final answer. Then next example, third one. See the example in bracket 7 plus m bracket cube. So by using formula a plus b bracket cube is equal to a cube plus 3a square b plus 3ab square plus b cube. Is it clear? Here a is equal to 7 and b is equal to m. Is it clear? So given bracket is 7 plus m bracket cube is equal to a cube, that means 7 cube. Is it clear? 7 cube plus 3a square, that means 7 square, into b, that means m plus 3 into 7 and b square, that means m square, plus b cube, that means m cube. Is it clear? So we know that the 7 cube, that means 7 into 7 into 7, that is 343. Is it clear? So 3 as it is. 7 square, that means 7 sevens are 49 m. Is it clear? Plus 3 into 7 21 m square plus m cube. Is it clear? So 343 as it is. तर हे मल्टिप्लिकेशन आपल्याला सिम्पली करायचं आहे. 49 इंटू 3 आपण रफमध्ये करून बघूया. 49 इंटू 3 and 3चा 27 and 4 3चा 12 आणि हे 2, that means 14. Is it clear? 147. So we can write plus 147 m plus 21 m square plus m cube. Is it clear? It is our final answer. Then next example, fourth one. Fourth example is in bracket 52 cube. Is it clear? So हा जो नंबर आहे याला आपल्याला फॉर्म्युला यूज करण्यासाठी सुरुवातीला राऊंड फिगरमध्ये कन्वर्जन करून घ्यावं लागेल. सो हाच नंबर आपण कसा लिहू शकतो 50 प्लस 2. इज इट क्लियर? तर या फॉर्मॅटमध्ये आल्यानंतर आपण फॉर्म्युला यूज करू शकतो a प्लस b ब्रॅकेट क्यूब. नाउ बाय यूजिंग फॉर्म्युला a plus b bracket cube is equal to a cube plus 3a square b plus 3ab square plus b cube. Is it clear? So here a is equal to 50 and b is equal to 2. Is it clear? So given bracket is 50 plus 2 is equal to the a cube, that means 50 cube. Is it clear? Plus 3a square, that means 50 square, into b, that means 2, plus 3 8, that means 50, into b square, that means 2 square, plus b cube, that means 2 cube. Is it clear? So
50 cube, that means 50 into 50 into 50, that means 5 cube. We know that 5 cube 125 आणि followed by 30, कारण 50 into 50 into 50 म्हणजे 30 येणार आहेत. इज इट क्लिअर? प्लस तर हा स्क्वेअर आपण पहिल्यांदा फाइंड आउट करूया. 3 ॲज इट इज 50 स्क्वेअर, दॅट मीन्स 5 स्क्वेअर काय आहे? 5 स्क्वेअर 25 आणि 50 इंटू 50, दॅट मीन्स 20 येणार आहेत. इज इट क्लिअर? 2 ॲज इट इज प्लस 3 ॲज इट इज 50 ॲज इट इज 2 स्क्वेअर 4 प्लस 2 क्यूब, दॅट मीन्स 2 इंटू 2 इंटू 2, दॅट मीन्स 8. इज इट क्लिअर? सो 125,000 ॲज इट इज. तर हे मल्टिप्लिकेशन आपण घेऊया आणि त्यानंतर हे मल्टिप्लिकेशन घेऊया. इज इट क्लिअर? सो 52चा 25 50 आणि 53चा 150. इज इट क्लिअर? अँड हे 2 0 ॲज इट इज प्लस हे मल्टिप्लिकेशन घ्यायचं आहे. 5 4चा 20 आणि 23चा 60. इज इट क्लिअर? आणि हा 0 ॲज इट इज प्लस 8. सो सिम्पली आता आपल्याला ही ॲडिशन घ्यायची आहे, पण एका साईडला करून बघूया. 125,000 प्लस 000 5 आणि 1, त्यानंतर 608. हे ॲडिशन आपण करून बघूया. हा 8, हा 0, हा 6, त्यानंतर 5 5 10, त्यानंतर 4 आणि 1. म्हणजे आपला ॲन्सर काय आलेला आहे? 140,608. इज इट क्लिअर? इट इज अवर फायनल ॲन्सर. देन नेक्स्ट 5th one. See the number 101 cube. हेच आपण सिम्पली 101 मल्टिप्लाय बाय 101 मल्टिप्लाय बाय 101 असंही करू शकतो. बट इथं आपल्याला काय करायचं आहे? फॉर्म्युला यूज करायचा आहे. इज इट क्लिअर? सो वी कॅन रेट फॉर्म्युलामध्ये आणण्यासाठी आपण याला राऊंड फिगरमध्ये आणूया. 100 प्लस 1 असं जर केलं तर व्हॅल्यू चेंज होत नाही आणि आपण फॉर्म्युला पण यूज करू शकतो. सो ब्रॅकेट क्यू. नाव वी कॅन यूज फॉर्म्युला. नाव बाय युझिंग फॉर्म्युला a plus b bracket cube is equal to a cube plus 3a square b plus 3ab square plus b cube. Is it clear? Here a is equal to 100 and b is equal to 1. So a is equal to 100 and b is equal to 1. ह्या व्हॅल्यूज पुट करायच्या आहेत. सो गिव्हन ब्रॅकेट इज 100 plus 1 cube is equal to the a cube. That means 100चा cube. Is it clear? Plus 3a square. That means 100 square into b. That means 1 plus 3a. That means 100 आणि b square. That means 1 square हा 1च येणार आहे. Is it clear? Plus 1 cube. 1 cube सुद्धा 1च येणार आहे. Is it clear? So the 100 cube. That means 100 into 100 into 100. That means 1 followed by 6 zeros. Is it clear? Plus 3 as it is 100 square. That means 1 followed by 4 0. Is it clear? हे मल्टिप्लिकेशन आणि त्यानंतर 3 into 100 into 1 square 1. That means 300. Is it clear? Plus 1 cube 1च येणार आहे. Is it clear? Simply 1 followed by 6 0 as it is plus हे मल्टिप्लिकेशन आपल्याला घ्यायचं आहे 3 into 10,000. Is it clear? That means 3 1चा 3 and followed by 4 0. Is it clear? Plus 300 plus 1. Is it clear? यांची जर आपण ॲडिशन घेतली
तर आपला आन्सर काय येत आहे 1 0 3 0 then 3 0 1. Is it clear? So it is our final answer. Then next example, sixth one. Then sixth example, sixth one is in bracket x plus 1 upon x bracket cube. So by using formula we can write by using formula a plus b bracket cube is equal to a cube plus 3a square b plus 3ab square plus b cube. Is it clear? So here a is equal to x and b is equal to 1 upon x. Is it clear? So या values put करायच्या आहेत. So we can write given bracket is x plus 1 upon x bracket cube is equal to a cube, that means x cube. Is it clear? X cube plus 3a square, that means x square into b, that means 1 upon x plus 3a, that means x b square, that means 1 upon x square. Is it clear? Plus b cube, that means 1 upon x bracket cube. Is it clear? So x cube as it is. त्यानंतर हे मल्टिप्लिकेशन आपल्याला घ्यायचं आहे सुरुवातीला आणि त्यानंतर हे मल्टिप्लिकेशन घ्यायचं आहे. इज इट क्लियर? सो वी कॅन राईट प्लस 3x square upon x. Is it clear? 3x square into 1, that means 3x square upon x plus 3x आणि हा स्क्वेअर सुरुवातीला फाइंड आउट करूया. 1 square 1 upon x square. Is it clear? Plus 1 cube 1 and x cube, that means upon x cube. Is it clear? So we can write x cube plus हेच आपण कसे लिहू शकतो 3 into x into x. Is it clear? upon x plus हे मल्टिप्लिकेशन घेऊया 3 into x, 3x into 1, that means 3x upon x square, that means x into x असं आपण लिहू शकतो. Is it clear? plus 1 upon x cube. Is it clear? So x cube as it is. या x ला हे x कॅन्सल होतील, त्यानंतर या x ला हे x कॅन्सल होतील. इज इट क्लियर? सो आन्सर काय राहणार आहे 3x x cube as it is 3x plus 3 upon x plus 1 upon x cube. Is it clear? It is our final answer. Then next example, seventh one. Seventh example is in bracket 2m plus 1 upon 5 bracket cube. So by using formula we can write a plus b bracket cube is equal to a cube plus 3a square b plus 3ab square plus b cube. Is it clear? Here a ची व्हॅल्यू 2m लिहायची आहे आणि b ची व्हॅल्यू 1 upon 5. Is it clear? So we can write here a is equal to 2m and b is equal to 1 upon 5. Is it clear? So we can write our given bracket is 2m plus 1 upon 5 bracket cube is equal to a cube, that means 2m cube. Is it clear? Plus 3 into a square, that means 2m square into b, that means 1 upon 5. Is it clear? Plus 3a, that means 2m into b square, that means 1 upon 5
square plus b cube, that means 1 upon 5 bracket cube. Is it clear? So 2 cube, that means 2 into 2 into 2, 8 and m cube. Is it clear? त्यानंतर plus 3 as it is, 2 square 4 and m square. Is it clear? त्यानंतर 1 upon 5 as it is plus 3 as it is in bracket 2m as it is, the 1 square 1, त्यानंतर 5 square 25. Is it clear? प्लस 1 cube 1च येणार आहे आणि 5 cube, that means 5 into 5 into 5, 5 5 चा 25 and 25 5 चा 125. Is it clear? So 8m cube as it is. तर हे मल्टिप्लिकेशन आपल्याला सिम्पली घ्यायचं आहे. सो 3 4 चा 12, so you can write 12m square plus 12m square upon 5. Is it clear? प्लस तर हे मल्टिप्लिकेशन घ्यायचं आहे. 3 2 चा 6 into m, that means 6m upon 25. Is it clear? Plus 1 upon 125 as it is. Is it clear? It is our final answer. Then 8th one, see the example in bracket 5x upon y plus y upon 5x and bracket cube. So by using formula, our formula is a plus b bracket cube is equal to a cube plus 3a square b plus 3ab square plus b cube. Is it clear? So here a is equal to 5x upon y, 5x upon y, and b is equal to y upon 5x. Is it clear? या व्हॅल्यूज पुट करायच्या आहेत. सो यू कॅन राईट गिव्हन ब्रॅकेट इज 5x upon y plus y upon 5x bracket cube is equal to a cube, that means a ची व्हॅल्यू 5x upon y bracket cube plus 3a square, that means 5x upon y bracket square. Is it clear? Into b, that means y upon 5x. Is it clear? Plus 3a, that means 5x upon y into b square, that means y upon 5x square. Is it clear? Plus b cube, that means y upon 5x bracket cube. Is it clear? So next step is 5 cube, that means 5 into 5 into 5, 125x cube. Is it clear? त्यानंतर upon y cube. Is it clear? त्यानंतर plus 3 as it is, हा स्क्वेअर आपण फाइंड आउट करूया. 5 स्क्वेअर 25, त्यानंतर x स्क्वेअर अपॉन हा y स्क्वेअर. इज इट क्लिअर? हा जो ब्रॅकेट आहे, सो y स्क्वेअर पण आपल्याला घ्यावा लागणार आहे. इज इट क्लिअर? सो नेक्स्ट टर्म y अपॉन 5x ॲज इट इज, त्यानंतर प्लस 3 ॲज इट इज 5x अपॉन y ॲज इट इज. तर हा स्क्वेअर आपण फाइंड आउट करूया. y स्क्वेअर अपॉन 5 स्क्वेअर, दॅट मीन्स 5 5 चा 25 x स्क्वेअर. इज इट क्लिअर? प्लस y क्यूब अपॉन 5 क्यूब, दॅट मीन्स 125 x क्यूब. सो आता आपल्याला
हे कॅल्क्युलेशन करायचं आहे आणि त्यानंतर हे कॅल्क्युलेशन करायचं आहे. मल्टिप्लिकेशन सिम्पली आपल्याला घ्यायचं आहे. सो वी कॅन राईट 125 एक्स क्यूब ॲज इट इज अपॉन वाय क्यूब प्लस हे मल्टिप्लिकेशन घ्यायचं आहे. दॅट मीन्स 3 इंटू 25 एक्स स्क्वेअर म्हणजे हेच आपण कसं लिहू शकतो, एक्स इंटू एक्स. इज इट क्लिअर. त्यानंतर इंटू वाय अपॉन वाय स्क्वेअर हेच आपण कसं लिहू शकतो, वाय इंटू वाय इंटू 5x. इज इट क्लिअर. प्लस हे मल्टिप्लिकेशन 3 इंटू 5x 3 इंटू 5x इंटू वाय स्क्वेअर म्हणजे हे वाय स्क्वेअर आपण कसं लिहू शकतो, वाय इंटू वाय. इज इट क्लिअर. अपॉन हे वाय इंटू 25 एक्स स्क्वेअर. दॅट मीन्स 25 एक्स इंटू एक्स. इज इट क्लिअर. हेच फक्त आपण फोडून लिहिलेलं आहे. देन नेक्स्ट टर्म ॲज इट इज वाय क्यूब अपॉन 125 एक्स क्यूब. इज इट क्लिअर. देन आता आपण कटआउट करू शकतो. सो 125 एक्स क्यूब ॲज इट इज अपॉन वाय क्यूब. इज इट क्लिअर. सो या एक्सला हे एक्स कॅन्सल होतील. त्यानंतर या वायला हे वाय कॅन्सल होतील. इज इट क्लिअर. त्यानंतर आपण फायनी पण कट करू शकतो. 5 1 चा 5 अँड 5 5 चा 25. इज इट क्लिअर. सो ॲन्सर काय राहणार आहे, 3 इंटू 5 इंटू एक्स अपॉन खाली फक्त वायच राहिलेला आहे. इज इट क्लिअर. प्लस तर इथेही आपल्याला कटआउट करता येईल. या वायला हे वाय कट होतील. त्यानंतर या एक्सला हे एक्स कट होतील. त्यानंतर 5 1 चा 5 अँड 5 5 चा 25. इज इट क्लिअर. म्हणजे रिमेनिंग काय राहिलेलं आहे, 3y अपॉन हे 5x. इज इट क्लिअर. सो प्लस ही नेक्स्ट टर्म ॲज इट इज वाय क्यूब अपॉन 125 एक्स क्यूब. इज इट क्लिअर. सो नेक्स्ट स्टेप 125 एक्स क्यूब अपॉन वाय क्यूब प्लस 5 3 चा 15 15x अपॉन वाय प्लस 3y अपॉन 5x प्लस वाय क्यूब अपॉन 125 एक्स क्यूब. इज इट क्लिअर. इट इज आवर फायनल आन्सर. सो डिअर फ्रेंड्स, इथं आपला हा प्रॅक्टिस सेट संपलेला आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.